नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तुम्हा सर्वांना मॅरी क्रिसमस. आज आहे 25 तारीख आणि आज क्रिसमस आहे आणि आम्ही चाललोय कुठेतरी बाहेर. त्या ठिकाणाचं नाव मला प्रोनाउन्स करता नाही येत, पण तिकडे गेल्यावर नक्की तुम्हाला दाखवेन. तर तुम्हीही या माझ्या या प्रवासात. चला तर मग आलोय. तर आता आपण चाललोय लोटेलिमला. किती बिग बिग फूटला चाललोय आपण आणि तिथे काय काय हे तुम्हाला तिकडे गेल्यावर कळेल. इथे दिनेश तिकीट काढत होता. तर इथे तुम्हाला दोन ठिकाणं पाहायला मिळणार. एक म्हणजे बिग फीट आणि दुसरं म्हणजे ओल्ड हाऊस. तर आम्ही बिग फीट ची तिकीट काढली. बिग फीटची तिकीट 100 रुपीज आहे, लहान मुलांची 50 आहे आणि कॅमेराची 20 रुपये आहे. जर तुम्ही दोन्ही बघत असाल तर ते
त्या काळात मीठ कसं बनवलं जात होतं। इथे तुम्ही पाहू शकता या शोकेशमध्ये नारळ सोलण्याची अवजारं आहेत। तर त्यातलंच हा एक जुना अवजार आहे ज्याच्याने नारळ सोलला जायचा। आता हे जे तुम्ही बाईचे कपडे बघताय, हे कपडे त्या काळी बायका घालायच्या आणि असाच हा पेहराव होता त्यांचा, ब्लाऊज आणि पेटीकोट। तर हा आता कुठेतरी नाहीच आहे, लांबच आहे। आता हे पेहराव खूप कमी पाहायला मिळतात, रादर पाहायलाच मिळत नाही। आणि इथे हे काय होतं हे कळलं नाही। इकडची लोक म्हणत होती हे दोरी बनवायचं साधन आहे, त्याचबरोबर काही लोक हेही म्हणत होती की हे बागात पाणी द्यायचं मोटर आहे, मोटर अशा प्रकारे पाणी द्यायचे बागात। तर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे काय आहे। तर इथे आम्ही कोळ्यांच्या झोपडीत आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हा जो पेहराव आहे हा मच्छीमारांचा पारंपरिक पेहराव आहे। आणि त्या काळी पावसाच्या सीझनमध्ये समुद्रात फारसे मासेमार लोक जायचे नाही, तर त्यावेळी हे लोक झोपडीत बसून सर्वजण जाळे विणायचे। आणि जाळे विणण्याची पद्धत म्हणजे लाकडी सुई बनवायचे आणि त्याने जाळे विणायचे। ही त्यांची पारंपरिक पद्धत होती जाळे विणण्याची। इथे तुम्ही पाहू शकता हे कौलारू घरं आहे आणि ह्याच्या ज्या कडा आहेत तिथे असं लाकडाने असा आडा असा बनवलेला आहे। आणि इकडे या बाई सुपलीत जवळा वेचत आहेत। जवळा म्हणजे कोलमी, सुकी कोलमी। आणि इथे तुम्ही बघू शकता हे जो भांडं आहे ना, हे विडी ओढायचं भांडं आहे। आणि हे आहे कौलारू घर, त्यावेळी अशी कौलं असायची। आणि आत्ता आपण आलो आहोत गौशाळेत आणि गौशाळेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या काळची शेतीची अवजारे। शेतीची अवजारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्या काळी अवजारे लाकडाची असायची आणि इथे तुम्ही सर्व प्रकारची अवजारे पाहू शकतात। त्याचबरोबर इथे तुम्हाला कोयत्याचे वेगवेगळे प्रकार दिसणार आहेत। आणि त्याच्या शेजारी आहे ना मडकं आहे, त्या मडक्यात ताक दूध काढलं जायचं। आणि त्याच्या शेजारी दोरी आहे, ही दोरी बैलाला बांधण्यासाठी घातली जायची। ही गोशाळा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, इथे काजूची फेणी तयार केली जायची आणि त्याचबरोबर काजू भाजून त्याचे गर काढले जायचे। तर इथे एक बाई काजूचे मुट्टे काढते, म्हणजे त्याचं फळ काढते सेपरेट आणि काजू सेपरेट काढते। आणि इथे हा माणूस काजूचं जे फळ आहे मुट्टे ते पायाने तुडवतोय आणि त्याचा रस बरोबर या भांड्यात येऊन पडतोय। आणि त्याच्या शेजारी तुम्ही ते मडकी बघू शकता, त्या मडक्यात पूर्ण ही काजूची फेणी घातली जाते आणि ही फेणी पिली जाते। आणि इथे तुम्ही बघू शकता हे काजूचे गर फोडले जात आहेत। असा प्रकार होता काही फेणी बनवायचा त्या काळचा। आणि आजही काही ठिकाणी अशी फेणी बनवली जाते, पण ही खूप जुनी पद्धत आहे। इथे तुम्ही पाहू शकता, ही इथे 3 मुलं मध्ये काजू लाईनीत ठेवलेत आणि खेळत आहेत। तर काहीतरी हा काजूचा खेळ होता त्या काळचा।
तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे हा एक पूल लागला आहे आणि ही आहे नदी आणि या नदीत च्या आसपास मुलं पोहायला आली आहेत आणि हे जे दिसतंय ना हे त्याला फातर किंवा दगड म्हणतात आणि त्या दगडावर बायका कपडे धुवायच्या आणि इथे ही मुलं पाण्यात उड्या मारतायत पोहण्यासाठी। तर अशा प्रकारे नदीचा भाग असायचा त्या काळचा। सहसा बायका नदीवरच जायच्या कपडे धुवायला आणि इथे तुम्ही बघू शकता हा लाकडाचा पूल आहे आणि या साईडला हा जो मध्ये भाग आहे ना ह्याला पाटा म्हणतात। या पाट्याला पार करून त्यावेळच्या बायका कुठे जायचं असेल तर जायच्या। हा पाटा पावसाच्या वेळी भरलेला असायचा। आणि आता आपण पाहतोय हे एक मडक्याचं दुकान आहे। वेगवेगळी मडकी बनवली जायची त्या काळी। तर तुम्ही पाहू शकता ही वेगवेगळी प्रकारची मातीची भांडी आहेत। त्यावेळी सहसा लोक मातीच्या भांड्यातच जेवण बनवायचे आणि त्याची विक्री जास्त केली जायची मातीच्या भांड्याची। आणि त्याच्याच शेजारी फर्निचर बनवण्याचं शॉप आहे। त्या काळी सागाच्या लाकडाचं फर्निचर बनवला जात होता आणि त्याच्या शेजारी हे पोस्टर आहे काजूचं, तिथे तुम्ही उभे राहून फोटो काढू शकता। तर इथे मी प्रिनेशला सांगितलेलं फोटो काढायला, तर दिनेश त्याला घेऊन गेला फोटो काढण्यासाठी। आणि हे तुम्ही बघू शकता ही मुलं खेळतायत आणि आता आपला प्रिनेश रेडी आहे फोटो क्लिक करण्यासाठी। या व्लॉगचा दुसरा भाग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहूया।